ठिकाण असलेल्या लोणावळ्याला उष्णतेच्या झळा बसलायत। तापमानात वाढ झाल्यामुळे लोणावळ्याच्या टाटा धरणातील पाणीसाठा आटलाय आणि पर्जन्यमानासाठी प्रसिद्ध असलेल्या मावळ तालुक्यातील अनेक धरणं 100% भरलेली होती। मात्र उन्हाच्या झळांमुळे आता टाटा धरणातील पाणीसाठा हा 0% आला असून मागील वर्षी जुलै महिन्याअखेर टाटा धरण 100% भरलेलं होतं। टाटा धरणातून संपूर्ण शहराला पाणी पुरवठा केला जातो। त्यामुळे आता नागरिकांनी उन्हाळ्यात पाणी जपून वापरावं असं आवाहन लोणावळा नगर परिषद अधिकारी अशोक साबळे यांनी केलंय। तर इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश दडम यांनी। दिवसेंदिवस उन्हाच्या झळा वाढत चाललेला आहे। त्यामुळे बाष्पीभवनामुळे अनेक धरणातील पाणी हे आटू लागलेले आहे। आता आपण लोणावळा सहारा ब्रिज येथे टाटाच्या मालकीचं हे टाटा धरण या धरणापाशी आपण आलेलो आहे। आपण जर पाहायला गेलो तर जुलै महिन्यामध्ये हे धरण पूर्ण 100% भरलं होतं आणि याच्या सांडव्यावरनं पाणी हे इंद्रायणी नदीमध्ये सोडण्यात आलं होतं। मात्र आता जर आपण पाहायला गेलं तर या टाटा धरणातील पाण्याने तळ गाठलेला आहे। त्यामुळे कुठंतरी हा संपूर्ण पाणीसाठा संपुष्टात आलेला आहे। आपण जर पाहायला गेलं तर निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या लोणावळ्यामध्ये पर्जन्यमान हे मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे येथे अनेक धरणं आहेत, परंतु आता या धरणाची जी स्थिती आहे अत्यंत बिकट आहे। कारण या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर संपूर्ण हा तळ गाठलेला आहे आणि हा इथं फक्त पाण्याच्या ऐवजी जमीनच जमीन दिसत आहेत। तर या ठिकाणी अशा पद्धतीने आता कुठंतरी लोणावळा नगर परिषदेने आता एक आवाहन केलेलं आहे। लोणावळा नागरिकांनी पाणी हे जपून वापरावं, कारण की लोणावळाकरांना जे पाणी पुरवठा होतं ते टाटाच्याच मालकीचं वळवण डॅम मधून होतं, परंतु आता कुठंतरी बाष्पीभवनामुळे आता पाण्याचा जो साठा आहे तो कमी होत असल्याने आता नगर परिषदेने ही चिंता व्यक्त केलेली आहे। गणेश दुडम, न्यूज 18 लोकमत, लोणावळा।